ज्यांनी कफन चोरीचा घोटाळा केला त्यांनाच उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर केलेला आहे। पेडणेकरांना उमेदवारी म्हणजेच ठाकरेंचा भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे असं म्हणत सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे। ज्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड कफन बॉडी बॅग घोटाळा केला, ज्यात करोडो रुपयाचा घोटाळा झाला, त्यांच्यावर अग्रीपाडा पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला, ईडीने कारवाई केली। आता महापौर किशोरी पेडणेकर यांना उबाटाने आता उमेदवार घोषित केले आहे। याचा अर्थ असा की जे कोविड मध्ये 2000 कोटीचा घोटाळा मुंबई महापालिकेने केला, त्याला उद्धव ठाकरेचे दोन्ही हाताने आशीर्वाद होते। आमचा प्रश्न उबाटाला हा आहे की कोविड मध्ये तुमचा अर्धा डझन नेत्यांवर किरीट सोमय्यांनी तक्रार केली, गुन्हे दाखल झाले, जेलमध्ये गेले। यासाठी मुंबईकरांची माफी केव्हा मागणार? उत्तर भारतीयांमध्ये भाजपबाबत नाराजीचा सूर असून मुंबईत उत्तर भारतीयांना उमेदवारी न दिल्यानं नाराजी आहे आणि याचा परिणाम भाजपला निवडणुकीमध्ये भोगावा लागेल असा इशारा सुनील शुक्ला यांनी भाजपला दिला आहे। वॉर्ड क्रमांक 29 मधनं सागर सिंगनं उमेदवारी मागितली होती, मात्र तिथं आमदार अतुल भातखळकर यांच्या पीए नितीन चव्हाणांना भाजपनं उमेदवारी दिली, तर वॉर्ड क्रमांक 24 मधनं भातखळकर यांची पीए स्वाती जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानं शुक्ला यांनी आता नाराजी व्यक्त केलेली। भारतीय जनता पार्टी ने उत्तर भारतीयों के साथ गद्दारी की है, हमारे समाज के लोगों के साथ गद्दारी की है। हमारे जो उत्तर भारतीय नेता बनने वाले महत्वाकांक्षी लोगों का सपना नष्ट करने वाली पार्टी है। ये केवल प्रांत के लोगों को आगे बढ़ाती है। मेरा बेचारा उत्तर भारतीय जिसको जाके बोल रहे थे कि फॉर्म लो, फॉर्म भरो, और आखिरी दिन में उनका फोन भी उठाना बंद कर दिया। ये है भारतीय जनता पार्टी। उत्तर भारतीय विकास सेना खुलकर उत्तर भारतीयों को टिकट दे रही है। मेरे मराठी समाज को भी टिकट मिला, लेकिन पहला प्राथमिकता हमने हमारे समाज के लोगों को दिया। आप गद्दार लोग हो, भारतीय जनता पार्टी, आप उत्तर भारतीय विरोधी लोग हो। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आता निलेश राणे यांची एंट्री होत असल्याचं दिसतंय, कारण वरळी, शिवडी, लालबाग आणि माहीम या सर्व भागांची प्रचाराची धुरा राणेंच्या खांद्यावर असणार आहे। शिवसेनेच्या उमेदवारांसाठी निलेश राणे आता पालिकेच्या मैदानात उतरताना दिसतील। 15 दिवस निलेश राणे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये तळ ठोकून असतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।